हे बघा, ह्या अशा सुंदर छोट्या छोट्या रांगोळ्या आपण काढू शकतो. कमी जागेत अगदी 2 मिनिटात काढून होतात. छान. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. माझं देवघर बघा असं उंचावर आहे, वर लावलेलं आहे भिंतीला आणि खाली अशी जागा आहे. मार्बलचा ओटा केलेला आहे, तिथं मला छान रांगोळी वगैरे मस्त काढता येते. इथंच मी रांगोळी काढते. आता पावसाची रांगोळी बाहेर काढता येत नाही ना, मग मी इथं काढते. चला तर मी आज तुम्हाला दाखवते अगदी कमी जागेत छोट्या छोट्या रोजच्या देवापुढं रांगोळ्या कशा काढाव्यात, अगदी सुंदर छोट्या छोट्या, अगदी सहज. चला तर दाखवते तुम्हाला. इथं आणि मला अशी जास्तीची पूजा वगैरे करायला जागा आहे. इथं मी महादेवाची पिंड छोटीशी काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, असं पिंड काढली मी. त्यात काळा रंग भरायचा. शक्यतो महादेवाची पिंड आपण काळीच बघतो ना, असा काळा रंग भरायचा. पिंड काढली बघा. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या पटकन काढता येतात अशा कमी जागेत. तशा आम्ही बाहेर मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो. आमच्या अंगणात जागा आहे, पण आता पाऊस पडतोय ना. हे बघा, हा नागोबा काढला, असा पिवळा रंग द्यायचा त्याला. आणि बेलाचं पान. अगदी हीच पिंड तुम्ही मोठ्या आकारात पण काढू शकता. ही मी कमी जागेत छोटीशी दाखवली तुम्हाला काढून. आता गणपती काढते. बिना टिपक्यांचा पण आपण सहज आपला साधा सोप्पा गणपती काढू शकतो. काढून घेते. इथं असा मुकुट काढायचा गणपती बाप्पाचा. थोडीशी वर जागा कमी पडली. हे बघा, कान काढायचे बाप्पाचे. आणि मग रंग द्यायचा आपल्याला कोणता हवा आहे तो. चौरंग काढायचा, म्हणजे असं चौरंगासारखं दिसतं हे असं. स्वस्तिक काढायचा. 2 मिनटं पण नाहीत लागत अशा रांगोळ्या छोट्या छोट्या काढायला, आणि छान दिसतात. आता ह्याला रंग भरायचा बघा, आपल्या आवडीचा कोणता पण रंग भरायचा. आता इथं सोंड काढते मी बाप्पाची. हे बघा, पांढऱ्या रांगोळीने सोंड काढायची, म्हणजे ती दिसून येते वर. दात काढायचे आणि हात. 2 हातामध्ये, एका हातात मोदक आणि एका हातात फूल असं दाखवायचं. म्हणजे हे बघा, असं मोदकाला रंग द्यायचा आणि फुलाला पण लाल रंग द्यायचा. असं बघा, दिसतोय की नाही गणपती बाप्पा. थोडासा कमी जागेत काढलाय म्हणून तो असा दिसतोय. डोळे गणपती बाप्पाचे काढायचे. टिळा द्यायचा वर लाल रंगाचा. मी आधी पण गणपती आणि शंकराची पिंड दाखवलेली काढून, माझ्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ, तुम्ही नक्कीच बघा. आता मी अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या काढून दाखवते तुम्हाला. इथं आता मी शंख काढून दाखवते बघा, अगदी सोप्या पद्धतीने. वेळ नसेल आपल्याला तर अगदी फक्त देवापुढं असा शंख काढला तरी चालतो. बाजूला हे दंडक द्यायचे, त्याला पण रंग भरायचा. छान दिसतात अशा आपल्या रांगोळ्या. अजून तुम्ही डार्क रंग दिले तरी अजून छान दिसतं. इथं मी फूल काढून दाखवते, साधं सोपं आपलं. ह्या रांगोळीच्या बदलीने काय होतं, कधी कधी खूप रंग पडतो. मग कधी कधी मी हातानेच काढते, कधी या बुदलीचा वापर करते. मला खूप आवडतं रांगोळ्या वगैरे काढायला. आम्ही भरपूर मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो. ह्याला पण रंग भरून घ्यायचा. अशीच फुलं एकाला एक जोडून आपण छान वेल तयार करू शकतो. नंतर मी दाखवीनच अशा छान छान रांगोळ्या तुम्हाला. मध्ये असं थोडंसं पांढरे टिपके द्यायचे, त्याने अजून छान दिसतं. हे झालं. आता इथं मी वर गोपद्म काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे झालं गोपद्म. याला पण बाजूने दंडक द्यायचे, जसं की आपण स्वस्तिकला दंडक देतो ना तसं. इथं अजून एक फूल काढते. अगदी बघा, सहज सोप्या पद्धतीने आपण हात न उचलता सुद्धा अशा रांगोळ्या छान छान फुलांच्या काढू शकतो. हे बघा, असं हे फूल काढलं. आणि अजून एक ओम काढते मी. थोडीशी जागा आहे ना इथं. ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्ही वेगवेगळ्या दिवशी
देवापुढं काढू शकता, अगदी छोट्याशा जागेत सुद्धा. पाटावर पण काढू शकतो आपण. आता याला रंग देते मी. ओम पण असा छान दिसतो आपला नुसता सोमवारचा वगैरे काढला की. आता इकडे रंग देते. मंडळी, तुम्हाला माझ्या चॅनेलवर माझ्या अंगणातली बाग, आमचा बगिरा, अजून माझे रांगोळ्या, आम्ही बाहेर वगैरे फिरायला जातो तिकडची छान छान ठिकाणं, आपले मराठी सणवार, हे सगळं बघायला मिळेल. तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नवीन चॅनेल आहे. आता हे बघा, ह्या गोपद्मला पण मी रंग भरते. म्हणतात ना, कोणत्याही रांगोळीमध्ये रंग भरल्याशिवाय छान नाही दिसत, तसं माणसाच्या आयुष्यात सुद्धा सुंदर असे रंग भरले तर ते आयुष्य. हे बघा, झाली अशी छान रांगोळी काढून. तुम्ही नक्कीच काढून बघा. आता हे बाजूची बॉर्डर आहे ना, तिथे एक आपली साधी रेघ दिलेली आहे ना, ती पण आपण तिथं पण छान असं डिझाईन काढू शकतो, अगदी बोटाच्या साहाय्याने. हे बघा असं. आणि त्यात पण रंग भरायचा, छान दिसतं. असंच तुम्ही चौकोन काढून त्याच्यामध्ये रांगोळ्या काढू शकता. आता ह्यात रंग भरते मी. चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, झाल्या आपल्या रांगोळ्या काढून तयार.